नमस्कार मंडळी. मी आज आलो आहे निसर्गमित्र ऑर्गॅनिक फार्म सेंद्रिय शेती व परिसंस्था अभ्यास केंद्र बदलापूर इथे कृषीभूषण राजेंद्र भट यांच्या अथक प्रयत्नांनी गेल्या 35 वर्षामध्ये साकारलेलं हे कृषी पर्यटन केंद्र आहे. इथे संपूर्णतः सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय पद्धतीत संपूर्ण हा कृषी पर्यटन केंद्राचा भाग त्यांनी नटवलेला आहे. मी नटवलेला मुद्दाम म्हणतोय कारण इथे 35 वर्षापूर्वी जेव्हा ते आले होते त्यावेळेस हा संपूर्ण भाग हा जंगल भाग होता. ही नदी आहे आणि ह्या नदीवर त्यांनी बंधारे बांधून असं पाणी अडवलेलं आहे. जलसंधारणाचं काम केलेलं आहे आणि ह्या पुलावरून आपण त्यांच्या या कृषी पर्यटन केंद्रामध्ये येतो. बदलापूर रेल्वे स्टेशनपासून साधारण 8-10 किलोमीटरच्या अंतरावर हे पर्यटन केंद्र आहे. ह्याची पूर्ण जी लागवड आहे ही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी केलेली आहे. इथे राहण्याची सोय आहे आणि हा संपूर्ण जो निसर्ग नटलेला तुम्हाला दिसतोय त्यात पूर्णपणे निसर्गामध्ये वाढणाऱ्या वनस्पती त्यांचं सहजीवन ह्याचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे बघायला मिळतो. राहण्याबरोबरच इथे शिवार फेरी देखील केली जाते. त्याच्यात संपूर्ण ह्या कृषी पर्यटन केंद्रात ज्या ज्या गोष्टींची लागवड केलेली आहे ह्या सगळ्याची माहिती ते देतात आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने देतात. इथे मी आलो आहे त्याचं कारण आहे आम्ही व्यावसायिक मित्र आहोत, वेगवेगळ्या उद्योगात काम करणारे, आणि इथे येऊन आपण दर 3 महिन्याला पुढच्या आपल्या व्यवसायाचं स्वरूप काय असेल, आपल्याला काय केलं पाहिजे, आपण कुठे चुकतोय, ह्या सगळ्यांवर आपल्या ज्या काही गोष्टी आपण चुकतोय त्या दुरुस्त करण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्या चर्चासाठी, ह्याच्या नियोजनासाठी आम्ही इथे येत असतो. खूप मस्त जागा आहे ही. तर 100% ऑक्सिजन घ्यायचं झालं तर मुंबईच्या जवळच बदलापूरपासून 8 किलोमीटर अंतरावर हे निसर्गमित्र कृषी पर्यटन केंद्र आहे आणि राजेंद्र भट सरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला निसर्ग वाचवण्यासाठी किंवा शेती कशी केली पाहिजे, ज्यांना ह्या गोष्टीची आवड आहे त्यांनी इथे यायला काहीच हरकत नाही. निसर्ग मित्र बदलापूर पूर्वेला हे पर्यटन केंद्र आहे. एकदा जरूर भेट द्या. सहकुटुंब सहपरिवार या, कारण लहान मुलांनी इथे येऊन किंवा जे कॉन्व्हेंट शाळेत जात आहेत, इंग्लिश मिडियममध्ये जात आहेत, त्यांना इथे बघण्यासारखं भरपूर काय आहे. जरूर त्यांना एकदा घेऊन या. निसर्ग काय असतो, त्याची जोपासना कशी केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इथे सविस्तर आपल्याला बघायला मिळतील, शिकायला मिळतील. तेव्हा जरूर या अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय गोमाता.